नमस्कार, मी जगदीश देशमुख, जनता रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण रिमझिम पावसामध्ये पुणे का तुंबलं आणि अवकाळी पावसानंच पुण्यामध्ये रस्त्यावर पाणी का साचलं, काय नेमके त्याची कारण आहेत ही घटना आणि दुसरी वाशिममध्ये जिल्हा परिषद शाळांची दयनीय अवस्था झाली आहे, का ही अवस्था झाली आहे आणि शाळा काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत तरी सुद्धा ही सुधारणा का केली नाही, या दोनही बातम्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत। चला तर मग सुरुवात करूया जनता रिपोर्टरला। सुरुवातीला बातमी पुण्यातून। पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वी रिमझिम पाऊस बरसला आणि या पावसामध्ये पुणे तुंबलंय। अवकाळी पावसानंच पुण्यामध्ये रस्त्यावर पाणी झालं। अवकाळीनं पालिकेच्या कामाची मात्र पोलखोल केली आहे। पाऊस अद्याप नीटसा सुरूही झाला नाहीये, जून जुलै अजून बाकी आहे, मात्र अवकाळी पावसानंच पुण्यामध्ये रस्त्यावर पाणी साचलं। त्यामुळे पालिका प्रशासनानं नालेसफाई केली की नाही हा प्रश्न पुणेकरांना पडलाय आणि पुणेकरांनी पालिका प्रशासनाकडे पाऊस सुरू व्हायच्या अगोदर ही सर्व नालेसफाई सर्व व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणे पालिकेकडून नालेसफाई, पावसाळी गटारांची स्वच्छता आणि पाणी तुंबणाऱ्या ठिकाणांवरील उपाययोजनांची घोषणा केली, मात्र अद्यापही इथली कामं पूर्ण झाली नाही आहेत, अपूर्ण आहेत असं चित्र आहे। दरम्यान अवकाळी पावसातच शहरातील अनेक भागात पाणी साचलं आणि पालिकेचा कारभार आणि पालिकेनं केलेली ही कामं आणि दिलेले आश्वासन हे सर्व या पाण्यामध्ये वाहून गेलेत। तर नेमकी काय पुण्यामध्ये स्थिती होती, अवकाळी पावसानं कसं पाणी साचलं होतं पुण्यामध्ये ठिकठिकाणी, त्याची माहिती दिलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित यांनी, ती पाहूयात। पावसाळा सुरू होतोय, त्याच्यामुळे उन्हाची तीव्रता देखील कमी होईल। ही गोष्ट जरी सुखावणारी असली तरी दुसरी गोष्ट अपुऱ्या कामांमुळे शहर नेहमीच पावसाळ्यामध्ये तुंबलेलं पाहायला मिळालंय। चाकरमान्यांना अनेक गोष्टींना ज्या आहेत सामोरं जावं लागतं। अनेक ठिकाणचं जनजीवन हे पावसाळ्यामुळे विस्कळीत होतं। याला कारण काय, तर प्रशासनाने ठेवलेली सगळी अपुरी कामं, त्याचबरोबर ज्या ठिकाणी पाणी साठतं, ज्या ठिकाणी अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो, त्याकडे केलेला खरता कानाडोळा। वर्षानुवर्ष हीच परिस्थिती पाहायला मिळते का? तुमच्या भागातला अनुभव काय आहे? या पुण्यामध्ये आहे आणि पुण्यातील काही नागरिकांशी, येथील सजग नागरिकांशी जेव्हा जाणून घेतल्या या सगळ्या विषयी, तेव्हा काय म्हटले पाहूयात। कॅमेरामॅन दीपसह मी प्रीतम पुरोहित, जय महाराष्ट्र, पुणे। तर गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यामध्ये पाणी साचत नव्हतं, मात्र गेल्या 4 ते 5 वर्षांपासून पुण्यामध्ये ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडलेल्या आहेत। त्यामुळे पुणेकरांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, संताप व्यक्त केलेला आहे काही पुणेकरांनी, तो पाहूयात। जे पुण्यामध्ये पाऊस पडल्यावर पाणी तुमचं टू व्हीलर वगैरे जाम होतात। ऐनवेळी सगळं हे बघण्यापेक्षा अगोदरच ते पाण्याची म्हणजे पाणी कसं जाईल याची विल्हेवाट लावली पाहिजे सगळी। हे कॉर्पोरेशनने, आपलं पुणे कॉर्पोरेशनने केलं काय पाहिजे काम। नागरिकांच्या सुविधा बघितल्या पाहिजे। लहान मुलं शाळेला वगैरे जातात, गाड्या जाम होतात। क्या रे, अपना हेमंत राजने नगर सेवक आहे, मंत्री आहे, बापू मानकर आहे, हे सब सगळे काम करते ना, असं काय नाही काम करते। यावर्षी तुंबेल का नाही पुणे? हो यावर्षी पुणे हो तुंबेल का? गेल्या काही वर्षात जर बघितलं तर शहराचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते खूप वेगळ्या पद्धतीने बदलतंय असं आपल्याला म्हणायला हरकत नाही। ज्या ठिकाणी ड्रेनेज खालच्या बाजूला पाहिजे त्या ठिकाणी ड्रेनेज साधारणतः फुटपाथवर आणि उताराच्या बाजूला पाणी वाहून जाणार एवढा सोपा नियम आपण बघतो, किंवा ते ड्रेनेज जर उंचावर असेल तर त्या बाजूला पाणी येऊ शकत नाही। त्याच्यामुळे ह्याच्यात कुठेतरी शहराची आवश्यक असलेली जी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणारी जी टीम आहे किंवा जे कोण स्टेक होल्डर्स आहेत त्यांनी याकडे लक्ष देणे ही काळाची गरज आहे, हा एक मुद्दा आहे। त्याचबरोबर जे पुणे शहर तुंबतंय त्याच्यासाठी जे काही आपले छोटे नद्या नाही म्हणता येणार, पण जे नाले, ओहोळ किंवा जे छोटे छोटे ट्रेंचेस आहेत ज्याच्यातनं पाणी वाहून जातं, ज्याला आपण ड्रेनेज म्हणतो सोप्या भाषेत, तर त्याचं स्वच्छ करणं आणि ते जास्तीत जास्त प्रमाणात वापरात आणणं हे खूप गरजेचं आहे। अन्यथा याच पद्धतीने शहर तुंबत जाईल। मे महिन्यामध्ये त्यांना जेव्हा पूर्वकल्पना असते की जूनमध्ये साधारणतः जोराचा जो मोसमी पाऊस पडतो, तर त्याच्या आधीच मे महिन्यातच त्यांनी पूर्ण नालेसफाईची किंवा गटार साफ करण्याची कामं ही पूर्णत्वास नेला पाहिजेत, जेणेकरून जूनमध्ये लोकांना इथल्या स्थानिक पुणेकरांना त्याचा त्रास होणार नाही। दुसरं म्हणजे नदीला जो कचरा वगैरे अडकतो भेडेपुलापाशी, आपण दरवर्षी बघतो की जी सगळी घाण इथे सगळी अडकते, तर ती पण आधीच त्यांनी पूर्ण साफ करायला पाहिजे की जेणेकरून जूनमध्ये मेजरली जो नदीपात्राचा रस्ता आहे तो पूर्ण
बंद होणार नाही आणि वाहतुकीसाठी तो पूर्ण चालू राहील. याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत पुण्याच्या माजी महापौर दीप्ती चौधरीजी जोडलेले आहेत. दीप्तीताई, तुमचं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत. गेल्या काही वर्षांमध्ये आपण अशी कधी घटना पाहिली नव्हती की पुण्यामध्ये पाणी तुंबते, मात्र आता गेल्या 4-5 वर्षांपासून पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबायला लागलेले आहे आणि आता तर अवकाळी पावसानं अगदी रिमझिम पाऊस बरसला तरी काही ठिकाणी पाणी तुंबलेलं होतं. तुम्हाला याची नेमकी काय कारणं वाटतायत? यासाठी अनेक कारणं आहेत. यासाठी त्याच्यात महत्वाचं कारण म्हणजे पावसाळ्यापूर्वीची नाले सफाईची जी कामं असतात हो, ती व्यवस्थित आणि वेळेत होत नाहीत. म्हणजे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घेतली पाहिजे आणि 100% नाले सफाई केली पाहिजे. त्याचप्रमाणे दुसरं कारण मला वाटतं की डांबरावर डांबर टाकून जे रस्ते करतात त्यामुळे सोसायट्या किंवा झोपडपट्ट्या आहेत त्याच्यापेक्षा ह्या रस्ते उंच झालेले आहेत हो. आणि त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणावर झोपडपट्ट्यांमध्ये किंवा सोसायट्यांमध्ये जमा होतं. आम्ही जेव्हा नगरसेवक होतो त्यावेळेला रस्त्याचं पुनश्च जेव्हा डांबरीकरण व्हायचं त्यावेळेला रस्ता मिलिंग करून डांबरीकरण करण्यात येत होतं. त्यामध्ये रस्त्याची उंची प्रॉपर राहायची. असं एकावर एक कधी डांबर टाकून असं उंची वाढवत नव्हतो आम्ही त्यावेळेला. आणि मॅनहोलवर पण आता डांबरीकरण होतंय. मॅनहोलवर डांबरीकरण झाल्यामुळे मॅनहोलचं आयडेंटिफिकेशन होत नाही ना कुठे मॅनहोल आहेत ते. बरोबर. आणि त्यामुळे त्या मॅनहोल मध्ये ड्रेनेजचं पाणी साठत जातं. ड्रेनेज मध्ये 80 ते 90% सिल्ट जमा झाल्यामुळे ड्रेनेजचा फ्लो नीट राहत नाही आणि त्यामुळे सांडपाणी ड्रेनेजच्या मॅनहोल मधून बाहेर येतं आणि मग ते रस्त्यावर पसरतं. मॅनहोल आयडेंटिफाय करून ड्रेनेज लाईन ही व्यवस्थित साफ केली पाहिजे. ड्रेनेज लाईन खाली पाण्याची लाईन असली पाहिजे. खरं तर मी काय इंजिनियर नाहीये पण मला जे काही थोडीफार माहिती आहे त्याप्रमाणे जेव्हा ड्रेनेज लाईन असतात आपल्या जमिनीखाली तर त्या खाली पाहिजेत आणि त्याच्यावरती पाण्याच्या लाईन पाहिजेत. परंतु अनेकदा असं होतं की ड्रेनेज लाईन वरती असते, पाण्याची लाईन खाली असते आणि मग याच्यातून मोठी दुर्घटना होऊ शकते. जसं आपण पाहिलं इंदोरला असं दूषित पाणी पिल्यामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू मात्र झालेला दीप्तीताई, आहे. दुसरीकडे पुणे शहर ज्या गतीनं वाढतंय, ज्या इमारती जितक्या गतीनं होत आहेत त्या गतीनं किंवा त्या पार्श्वभूमीवर पुणे पालिकेकडून तसं नियोजन होत नाहीये का शहराचं, त्यामुळे हे पाणी तुंबतंय? निश्चितपणाने, कारण नाल्यावरील अतिक्रमण काढायला हवेत. खूप मोठ्या प्रमाणावर नाल्यांवर अतिक्रमण झालेले आहेत. मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामं झालेली आहेत. नाले वाटेल तसे वळवलेले आहेत. बिल्डिंग मध्ये आणि बिल्डिंग परमिशन जेव्हा देतात त्यावेळेला वाटेल तसे नाले वळवले जातात आणि FSI जुनाच, परंतु म्हणजे FSI जरी आता दिला समजा त्यांनी जो काही देतात पण इन्फ्रास्ट्रक्चर तर जुनच आहे ना. बरोबर. त्यामुळे हे प्रश्न सगळे उद्भवतात आणि आता मला वाटतं आयुक्त नवल किशोर राम यांच्यासारखे कर्तबगार अधिकारी पुण्याला मिळालेले आहेत. तर माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी या गोष्टीसाठी म्हणजे ज्या मूलभूत सुविधा आहे पुण्याच्या, ड्रेनेज असेल किंवा पाणी असेल, याच्यासाठी केंद्र सरकारकडे 2000 कोटींचा निधी त्यांनी मागितलेला आहे आणि तो मंजूर सुद्धा झालेला आहे. तर मला वाटतं त्या निधीतून जर काम व्यवस्थित झालं तर निश्चितपणाने हे जे प्रश्न आहेत, सगळ्यात महत्वाचं तर मला वाटतं अनधिकृत ही जी बांधकामं झालेली आहेत ती काढली पाहिजेत. जी, मात्र दीप्तीताई, नेमकं काय नियोजन करायला हवं? अनधिकृत बांधकामं काढण्यासोबतच पुण्यामध्ये पाणी तुंबू नये यासाठी नेमकं काय नियोजन व्हायला हवं? कारण शहराचा विकास किंवा शहर ज्या पद्धतीनं वाढतंय ते तर थांबणार नाहीये. खरं तर काय सर्वात महत्वाचं तर नाले सफाई ही आवश्यक आहेच. मी जे सांगितलं मॅनहोल सगळे रिकामे करून ते सफाई झाली पाहिजे. दुसरं म्हणजे अनधिकृत बांधकामं सरळ काढलीच पाहिजेत. कठोर कारवाई व्हायला पाहिजे. कारण वाटेल तसे ते नाले वळवल्यामुळे हा सर्व प्रश्न निर्माण झालेला आहे. बांधकामं झालेली आहेत त्या नाल्यांमध्ये. आता त्यांना श्वास घ्यायला नाल्यांना काही जागाच राहिलेली नाहीये आणि त्यामुळे हा प्रश्न खूप गंभीर होत चाललेला आहे दिवसेंदिवस. मात्र दीप्तीताई, नालेसफाई करताना कुचकामीपणा झालेला आहे पालिकेकडून, नीट नालेसफाई झाली नाही यावर्षी? निश्चितपणाने झालेला आहे आणि त्यामुळेच ही परिस्थिती उद्भवते. पण माझ्या माहितीप्रमाणे नवल किशोर राम आत्ताचे जे आयुक्त आहेत त्यांनी कडक शब्दामध्ये यावेळेला सर्व अधिकाऱ्यांना त्यांनी आदेश दिलेले आहेत आणि त्याचं पालन होईल यावर्षी तरी, अशी आपण अपेक्षा यावेळेला करू शकतो. मात्र तुम्ही एक पुणेकर म्हणून आणि राजकीय नेत्या म्हणून याबाबत काही भूमिका घेणार आहात? पालिका प्रशासनाला काही सवाल उपस्थित करणार आहात? निश्चितपणाने आम्ही करणार आहोत, कारण दरवर्षीच असं व्हायला, पूर्वी असं होत नव्हतं पण आता येत्या म्हणजे 5-7-10 वर्षामध्ये थोडासा जरी पाऊस झाला तरी सुद्धा ते सगळीकडे पाणी तुंबतं आणि पुणेकरांचं सगळं जीवन आहे विस्कळीत होऊन जातं.
ठीक तर त्यासाठी आम्ही निश्चितपणाने आयुक्तांना भेटू आणि प्रसंग म्हणजे नाही त्याच्यामध्ये जर त्यांनी लक्ष घातलं तर आम्ही रस्त्यावर सुद्धा उतरू. ठीक आहे. दीप्ताई, खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळ दिलात आणि आमच्यासोबत प्रतिक्रिया दिलीत, संवाद साधलात. तर पुण्यामध्ये रिमझिम पावसानंच रस्त्यावर पाणी साचलेलं आहे. अवकाळी पाऊस बरसला आणि या अवकाळी पावसानंच रस्त्यावर पाणी साचलं. त्यामुळं पालिकेने ज्या मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या, ड्रेनेज लाईन साफ केलेली आहे, नालेसफाई केलेली आहे, पुण्यामध्ये पाणी साचणार नाही असं आश्वासन पुणेकरांना दिलं होतं. ही सर्व आश्वासनं या पहिल्याच पावसात, रिमझिम पावसात या पाण्यामध्ये वाहून गेली आहेत. आपले प्रतिनिधी प्रीतम पुरोहित सुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहेत. प्रीतम, रिमझिम पावसात, सुरुवातीच्याच पावसामध्ये, अवकाळी पावसामध्ये पाणी साचलं रस्त्यावर. यानंतर तुम्ही पालिका प्रशासनासोबत काही संवाद साधलाय, त्यांचं याबाबत काही उत्तर आलंय? निश्चित जगदीश, आपण पाहिलं तर पावसाळ्याला अजून सुरुवात आहे, मात्र जो काही अवकाळी पाऊस पडला यातून पुणेकरांची दाणादाण उडाली. अनेक चौकांमध्ये पाणी साठलं. जायला ड्रेनेज जे आहे ते देखील तुंबलेले होते. चाकरमान्यांची जी आहे ती दयनीय अवस्था झाली. उपनगर भाग असेल किंवा पुण्यातील जो गेल्या वर्षी भाग विधानसभेमध्ये चर्चेत झाला, अशी एकता नगरी असेल किंवा असंख्य भाग असेल, या ठिकाणी सगळं पाणी साचलं. तर पाणी का साचतं? कारण पाणी निचरा जाण्यासाठी कुठेही ड्रेनेज नाहीये. प्रत्येक ठिकाणी सगळीकडे सिमेंट, डांबर टाकून सगळीकडे ते बंदिस्त करून टाकलेलं. त्यामुळे रस्त्यावर जेव्हा पाणी साठतं ते जाणार कुठं, हा मोठा प्रश्न आहे. पालिका याच्यामध्ये काय करते, येऊन प्रत्यक्ष सगळी घटना घडल्यानंतर पाहणी करते, अहवाल तयार करते, त्याच्यावरती कार्यवाही करू, मग आमदार येतात, नगरसेवक येतात, जनतेशी संवाद साधतात. तोपर्यंत पावसाळा संपतो आणि पुन्हा गोष्टी नेहमीची येतो पावसाळा म्हणत. पावसाळ्याला पाणी तुंबतं याची आता पुणेकरांना सवय झाली आहे. आज या सगळ्या परिस्थितीवरती जेव्हा पुणेकरांशी संवाद साधला त्यावेळेस त्यांच्या त्या सगळ्या गोष्टी अंगवळणी पडल्यात. कारण मात्र प्रीतम, ज्या वेळेस हे पाणी साचलं, यानंतर अगोदर तर पालिकेनं आश्वासनं दिली होती की यावर्षी पुण्यात पाणी साचणार नाही, नालेसफाई झालेली आहे, मात्र पाणी साचलं. त्यानंतर तुम्ही इथले पुण्याचे महापौर किंवा पालिका आयुक्त यांच्याशी काही संवाद साधला, त्यांना हा प्रश्न विचारला की पाणी कसं साचलं, याबाबत त्यांचं काय उत्तर आलंय? हो, त्यांच्याशी संवाद साधला. ज्यावेळेस सगळा अवकाळी पाऊस पडला, सगळीकडे पाणी सांडलं, सगळ्यांची दयनीय अवस्था झाली, याच्यानंतर महायुतीतील जे नगर विकास खातं जे शिवसेनेकडे, ते शिवसैनिक आक्रमक होऊन पालिकांना जाब विचारण्यासाठी गेले. जे टेंडर निघाले त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालाय. ज्या ठिकाणी जी कामं जी अर्धवट झाली ती सगळ्यात चुकीच्या पद्धतीने झाली आहेत. माध्यमांनी देखील प्रश्न विचारला की पुणेकरांवरती हा अन्याय का? जो टॅक्स पेअर आहे, पुणे शहर वाढतं आहे, मात्र पुण्याकडे काना डोळा तुम्ही असा का करता? आणि इतक्या साध्या साध्या गोष्टींनी एवढा हलगर्जीपणा का? त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. जे कोणी ठेकेदार असतील यांच्यावरती कारवाई केली जाईल, ज्यांनी निकृष्ट काम केले त्याला निलंबित केलं जाईल, तिथल्या अधिकाऱ्यांना निलंबित करणं, या गोष्टी हा कामाचा जरी भाग असतात तरी याने प्रश्न सुटत नाहीत. त्याला रस्त्यावरती उतरून प्रत्यक्षपणे सगळी पाहणी करूनच त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करायला पाहिजे. ते मात्र कुठेही होताना दिसत नाही. म्हणूनच म्हणतो की नेहमीच येतो पावसाळा, त्याच्यामुळे ह्या गोष्टी आता सगळ्यांच्या अंगवळणी पडलेल्या आहेत. जोपर्यंत याच्यामध्ये कुणाचे बळी जात नाही, जोपर्यंत याच्यामध्ये काही असं मोठं घडत नाही, तोपर्यंत ही वृत्ती बदलणार मात्र प्रीतम, नाही. पुण्यातले विरोधक काय करतात असाही प्रश्न आहे. विरोधकांनी या संदर्भात काही आवाज उठवला, सत्ताधाऱ्यांना काही सवाल उपस्थित केले? विरोधक सातत्याने आवाज उठवत असतात, मात्र पुणेकरांना किंवा सोशल मीडिया काय विरोधक एखादी घटना घडली त्याच्यावरती ते आवाज उठवतात. ते आंदोलन तेवढ्या काळापुरतं तापतं, समित होतं, त्याच्यानंतर ते सर्व बंड 2-3 दिवसांनी ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी शांत होतात. मग याच्यामुळे काय की जी काही कार्यपद्धती आहे, ज्या गोष्टी काही करायच्या आहेत, त्याचा सातत्याने कुठेही पाठपुरावा केला जात नाही. आणि जो पाठपुरावा करतो त्याच्या मागे अन्य गोष्टी लावल्या जातात. त्याचं मानसिक जे आहे खच्चीकरण केलं जातं, त्याला चौकशी लावल्या जातात. त्याच्या कुठेतरी ज्या काही बाजू असतात त्या देखील सगळ्या गोष्टी तपासून त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो. हे वेळोवेळी निदर्शनास आलेलं आहे. यंदा देखील पावसाळा आलेला आहे तोंडावर, पुढे तुमताना पाहायला मिळेलच. कारण जो पालिकेने दावा केलाय की आम्ही सर्व कामं केलेली तो निश्चितच फोल होताना ठरेल. प्रत्यक्ष ग्राउंड परिस्थिती आपण आढावा घेतलेला आहे, जनतेशी संवाद साधलेला आहे. पाऊस आल्यानंतर सगळ्या गोष्टी उघड होतील. ठीक आहे प्रीतम, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल. यासोबतच जनता रिपोर्टरच्या या भागामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, बघत राहा जय महाराष्ट्र.